हरिओम श्रीराम. मी विद्यावीरा दुरुपकर, पारडी उपासना केंद्र, गुरुसत्य संघ सेवक. आता 2 महिन्याआधी माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. कारखान्यातच जायला निघाले ते. 11:15 वेळ होती. वैष्णोदेवी चौकातच अचानक ॲक्सिडेंट झाला. घरी फोन आला. ॲक्सिडेंट होऊन पण ते समोरून कुत्रा जात होता. कुत्र्याला वाचवण्यासाठी त्यांनी गाडीचा बॅलन्स बिघडला आणि मागे टाटा एस होती. बरं झालं की टाटा एसवाल्यांनी ब्रेक दाबला, नाहीतर पाठीमागून पण त्यांचं हे झालं असतं. आणि तसं म्हणजे कुत्र्याला वाचवण्यात जाताना त्यांचं म्हणजे एकदम बॅलन्स बिघडून ते अचानक पडले. गाडी त्यांच्या अंगावर. तरी त्यांना म्हणजे असं 2-3 ठिकाणी खरचटलं. वेळीच जर ब्रेक टाटा एसवाल्यांनी दाबला नसता, मागून पण त्यांचं हे झालं असतं आणि समोरून पण घात झाला असता. 3-4 ठिकाणी खरचटल्यानंतर ते स्वतः गाडी घेऊन कारखान्यात गेले. कारखान्यातनं आम्हाला फोन आला की माझं असं ॲक्सिडेंट झाला आणि दवाखान्यात नंबर लावा. आम्ही म्हटलं त्यांना तिथेच तुम्ही दवाखान्यात जा. तर त्यांना तिथे मग जाणं शक्य नाही झालं. म्हणजे इथेच नंबर लाव आणि मी इथे जाते. तिथनं एवढा ॲक्सिडेंट होऊन पण, एवढं 3-4 ठिकाणी खरचटून पण ते घरी स्वतः कारखान्यात गाडी चालवत गेले. तिथे थांबले. तिथनं येऊन इथे पारडीला हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन माझा मुलगा घेऊन गेला. पायाला असं सुजन होती आणि 3-4 ठिकाणी खरचटलं होतं. मला इतका धक्का बसला. ॲक्सिडेंट म्हटलं म्हणजे खूपच हे वाटते. पण म्हणजे बापूंनीच माझ्या मिस्टरांना वाचवलं. आता मी पाहते माझे बाबा ॲडमिट आहे. तिथे अशाच कालावधीने 2 जणांचा ॲक्सिडेंट झाला कुत्र्याच्याच याच्यामध्ये. त्या लोकांचा इतका घात झाला आहे की मेंदूला, ब्रेनला मार लागून त्यांचं याच्यामध्ये कोमामध्ये जाऊन ICUमध्ये 5-6 दिवस राहून तो मुलगा आता पण असं नॉर्मल नाही झाला. त्या दिवशी मी दुरुपकर सरांना सांगितलं की साहेबांचा ॲक्सिडेंट झाला. तर ॲक्सिडेंट म्हणजे नॉर्मल नसते म्हणजे. नाही हो म्हटलं, माझ्या बापूंनी ते नॉर्मल करून घेतलं. तर हे खरोखर माझा बापूच करू शकतो. खूप अमद्य आहे. मी बापूंची खूप ऋणी आहे. हरिओम श्रीराम. अमद्य.